नमस्कार मित्रांनो, मी जयेश बनकर. आधार कार्ड विषयी एक मोठी अपडेट आली आहे. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड फिजिकल कॉपी स्वरूपात सर्वत्र द्यायची गरज नाही. जसं आपण UPIद्वारे डिजिटल पेमेंट करतो त्याच पद्धतीने आपलं आधार कार्ड देखील आता डिजिटल स्वरूपात शेअर करू शकतो. या ॲप्लिकेशनमध्ये सरकारने अनेक नवीन फीचर देखील समाविष्ट केले आहेत, जे आधी तुम्हाला पाहायला मिळत नव्हते. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ॲप कसं डाउनलोड करायचं, याचे नवीन फीचर कोणते आहेत आणि याचा उपयोग कसा करायचा. तर आपण चालू करूया. ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये वर जावं लागेल. तिथे आधार सर्च करावं लागेल. तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन दिसेल. सध्या हे ॲप बीटा फेजमध्ये आहे, त्यामुळे अर्ली ॲक्सेस असं तुम्हाला तिथे दिसेल. सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. iOS युजर्सला थोडा टाईम लागेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रोसेस पहिल्यांदा काही परमिशन मागितल्या जातील, त्या अलाउ करायला लागतील. त्यानंतर भाषा निवडायची. आपण इंग्लिश ठेवू शकतो. त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाका आणि कंटिन्यू करा. मोबाईल OTP व सिम व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन 1947 वर SMS पाठवेल. हे ऑटोमॅटिक जनरेट होतं. लक्षात ठेवा, सिम कार्ड त्याच्या मोबाईलमध्येच असावं. SMS पाठवल्यानंतर पुन्हा ॲपमध्ये परत या. आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करावे लागेल. फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं. आय हॅव रीडवर क्लिक करा आणि प्रोसीड करा. चेहऱ्यावर नीट लाईट असावी. गॉगल कॅप वगैरे घालू नका. चेहरा कॅमेऱ्यात केंद्रित ठेवा आणि डोळे एकदाच ब्लिंक करा. ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला 6 अंकी पिन सेट करायला सांगितला जाईल. डॅशबोर्ड व QR कोड. लॉग इन झाल्यावरती तुम्हाला तुमचा QR कोड दिसेल. हा QR कोड तुम्ही एअरपोर्ट, हॉटेल, चेक इन्स इत्यादी ठिकाणी वापरू शकता. आधार कार्ड फिजिकल दाखवायची गरजही नाही. QR कोड स्कॅन करून सहजपणे डिजिटल ओळखपत्र पटवता येते. आधार कार्ड प्रिव्ह्यू आणि मास्किंग ऑप्शनवर QR कोड स्क्रोल केल्यावर तुम्हाला एक डिजिटल व्हिजिटिंग कार्डसारखा आधार कार्ड प्रिव्ह्यू दिसेल. नाव, फोटो, पत्ता, आधार क्रमांक सगळं दिसेल. तळाला एक मास्क आधारचा ऑप्शन असेल. त्यावरती क्लिक केल्यावर फक्त 4 अंक दिसतील. बाकी हाईड केले जातील. हे हॉटेल, इव्हेंटसारख्या ठिकाणी सुरक्षित वापरता येते. बायोमेट्रिक लॉक आणि डिजिटल कॉपी. तुम्ही तुमचा आधार कार्ड लॉक करू शकता, म्हणजेच इतर कुणीही चुकीचा वापर करू शकणार नाही. तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या डिजिटल आधार कार्ड डबल टॅप केल्यावर पूर्ण लेटर फॉर्मॅट तयार होतो, जो तुम्ही डिजिटल कॉपीप्रमाणे वापरू शकता. स्कॅन आणि शेअरिंग ऑप्शन. तुम्ही स्कॅन QRचा पर्याय मिळतो. तुम्ही स्कॅन केल्यावर कोणतीही माहिती शेअर करायची हे तुम्ही ठरवू शकता. दुसरा पर्याय म्हणजे शेअर ID. यात तुम्ही पूर्ण आधार किंवा निवडक माहिती, जसं की फक्त तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ शेअर करू शकता. पत्ता शेअर करायचा नसेल तर स्किप करता येतो. ऑथेंटिकेशन हिस्ट्री व इतर फीचर. ॲपमध्ये ऑथेंटिकेशन हिस्ट्री आहे. तुम्ही आधार कुठे वापरलं ते पाहू शकता. कोणत्या विभागाला तुम्ही ॲक्सेस दिला ते सुद्धा पाहता येतं. व्हेरीफाय कडून झालेल्या ऑथेंटिकेशन देखील तुम्हाला पाहता येतं, जसं की परीक्षा केंद्र वगैरे. एकाच मोबाईलवर अनेक प्रोफाईल कसे बघायचे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्यांचा आधार असेल आणि मोबाईल नंबर एकच असेल, तरीही ॲपमध्ये तुम्ही ॲड अनदर प्रोफाईल करून सगळ्यांचे प्रोफाईल ॲड करू शकता. वापरायचं असेल तर तेव्हा त्या नावावर टॅप करून त्या प्रोफाईलचा उपयोग करता येतो. अपडेटिंग फीचर अजून आलेले नाहीत. एक गोष्ट सध्या मिसिंग आहे, ती म्हणजे आधार अपडेट. नाव बदल, डेट ऑफ बर्थ बदल, मोबाईल नंबर अपडेट. सरकार म्हणत होते की सगळं घरबसल्या ॲपमधून करता येईल, पण हे फीचर अजून आलेले नाहीत. कदाचित हे ॲप सध्या बीटा फेजमध्ये असल्यामुळे पुढे जाऊन अपडेट दिले जातील. तुम्हाला हे ॲप कसं वाटलं? तुमचं मत नक्की आम्हाला कळवा. ॲप्लिकेशन खूपच सुलभ आणि युजर फ्रेंडली आहे.
पण सरकारी ॲप वाटतच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत राहू. धन्यवाद.